आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज माझ्या सोबत आहेत इंजिनियर श्रीकांत काळे सर, आणि जे 2007 पासून खरं तर या फील्डमध्ये काम करतात. इंजिनियर खरं तर मास्टर इंजिनियर असं म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी मास्टर सुद्धा केलेलं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधून, आणि त्याच्याबरोबर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये काम करतात. त्यांना इंटिरियर मधली पण एक वेगळी आवड होती, त्यामुळे इंटिरियरचे पण काही प्रोजेक्ट्स त्यांनी त्याच्याबरोबर केलेत. तो आतापर्यंतचा हा अनुभवाचा प्रवास कसा होता, त्यांचा एकंदर प्रवास कसा होता, भविष्यात कुठं राहणार आहे तो प्रवास, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी विचारेन ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे साधारणपणे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगा? सर्वप्रथम धन्यवाद आयकॉन स्टीलचं, तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलात. आणि एक प्रकारे कम्युनिकेशन जे की मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये ॲज अ इंजिनियर म्हणून काय आणि इंजिनियरचा रोल काय, या सर्व गोष्टींबद्दल बोलण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलं, त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद. आणि मी माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं एज्युकेशन हे सेव्हरल प्लेसेस ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे अकलूजला प्रायमरी एज्युकेशन, त्याच्यानंतर तुळजापूरमध्ये हायर एज्युकेशन, याच्यानंतर जे 11th-12th लातूरला, आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग तुळजापूर STB कॉलेज, आणि त्यांचं मास्टर्स झालेलं आहे WIT सोलापूरला. अशा प्रकारे हा माझा अभ्यासाचा प्रवास आहे. आता सध्या माझी PhD चालू आहे, जे की लोणेरी DIBA-2 युनिव्हर्सिटी याच्यामध्ये चालू आहे. आणि हे झालं शिक्षणाबद्दल. आणि मुळात आवड कुठून निर्माण झाली हे जर विचारलं तर पहिल्यापासूनच बांधकाम क्षेत्रामध्ये म्हणजे रिलेटिव्ह ॲज वेल ॲज जे काही मार्गदर्शक होते हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, आणि त्यांचं प्रेरणा घेऊन बांधकाम क्षेत्रातच पडायचं हे पहिलं टार्गेट होतं. एक छोटीशी एक गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे, ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलो त्यावेळेस थोडासा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डाऊनफॉल होता. 2003-04 साली 60 इंटेक होता, आणि मी जस्ट जे काही ऍडमिशन घेतलेलं आहे, आम्ही फक्त 11 जण 60 आउट ऑफ 60 असून सुद्धा वॅकन्सी जवळपास खूप सारी वॅकन्सी होती, जस्ट आम्ही 11 जणांनी ऍडमिशन घेतलं होतं. अशा परिस्थितीमध्ये ठामपणे फक्त सिव्हिलच करायचंय असं म्हणून मी ऍडमिशन घेणार मी एकटाच होतो. जे की बाकीचे ऑप्शन म्हणून लागले होते, पण मला सिव्हिलच करायचं होतं. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये काय आहे आणि काय करता येऊ शकतं, त्याचं पोटेन्शियल काय हे माहिती असल्या कारणानं आमच्या वेळेस अशी एक पद्धत होती की नांदेडला जाऊन तिथं फॉर्म भरावा लागायचा. 49 ऑप्शन असून सुद्धा एकच ऑप्शन सिलेक्ट करणारा असा, आणि एकच कॉलेज सिलेक्ट करणारा. आमच्या वेळेस मी एकच असा एकटा होतो की जे की नांदेडला जाऊन ऑप्शन भरलो होतो, आणि त्या कंडिशन मध्ये माझं इथं ऍडमिशन झालं. आणि विदिन 4 इयर चांगल्या ग्रेडने मी तिथे पास झालो, आणि त्याच्यानंतर माझा प्रवास फील्डवरती चालू झाला. पुण्यामध्ये जॉब केलो डेव्हलपरकडे, नंतर मग स्वतःचं काम चालू केलं. सायमल्टेनियसली एमटेकला ऍडमिशन घेतलं. अच्छा, म्हणजे आता पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही पुन्हा आपण एखाद्या अशा इंटरव्ह्यूला भेटू तेव्हा तुम्हाला आता डॉक्टर म्हणणार, कारण लवकरच तुमची PhD पण होणार, डॉक्टर इन प्रोसेस आहे सध्या, रिपोर्ट रायटिंग चालू आहे. होईलच. नंतर दुसरा प्रवास आणखीन एक महत्वाचा आहे तो विचारायचा, ते म्हणजे जसं तुम्ही म्हणाला तसं इकडे मास्टर्स इकडे चालू आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असतं, आणि आता प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरला वाटत असं आता माझी पहिली साईट कधी होणार किंवा कुठलं काम मला मिळणार, आणि तो एक जरा स्ट्रगलिंग पिरियड असतो. तर तो पिरियड कसा होता तुमच्या आयुष्यात? पहिला प्रोजेक्ट कुठला मिळाला, कोणाच्या रेफरन्स मिळाला, कसा मिळाला, त्याबद्दल काय आठवणी? पहिला प्रोजेक्ट असं म्हणण्यापेक्षा सुरुवात तर मी माझी साईट इंजिनियर ॲज अ साईट इंजिनियर म्हणून मलकन डेव्हलपर्स कडे केलो, नंतर कल्याण डेव्हलपर्स कडे काम केलो, त्याच्यानंतर बोर ॲग्रोसन्स कडे काम केलो. इथून मला हा अनुभव मिळत गेला. मी माझं टार्गेट असं ठेवलं होतं की अशी कंपनी शोधायची की ज्या ठिकाणी आपल्याला विदिन लीज स्पॅन जास्तीत जास्त फील्ड नॉलेज मिळेल. आणि ते एकदा नॉलेज घेऊन मी इथं आलो. यानंतर इथं आल्यानंतर खरंच तो मोठा काळ होता की स्ट्रगलिंग काळ होता की बरोबर एक काम कसं मिळेल. पण मी त्या ठिकाणी माझं जे नॉलेज आहे हे अप्लाय करायचा प्रयत्न केलो, विदाऊट तिथं पैशाचा विचार न करता. मी माझं एक्सपोजर जे आहे इथं, एक्सपर्टाईज जे आहे ते इथे इम्प्लिमेंट करायला चालू केलो, आणि त्याच्यामध्ये लोकांना असं दिसून आलं की यस, याच्याकडे काहीतरी आहे, आउट ऑफ बॉक्स आहे, याला काहीतरी विचारलं पाहिजे, याच्याकडे काहीतरी गेलो पाहिजे. सुरुवातीला खूप सारे कामं मी विदाऊट एनी चार्जेस मी ते कामं केलेले आहेत. आणखीन खूप सारे मंदिर मस्जिद असेल तर त्यांचे स्ट्रक्चरल डिझाईन्स वगैरे मी फ्री ऑफ कॉस्ट देतो, आणि अशा माध्यमातून जस्ट मी पुढे चालू आहे.
आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या भागामध्ये जिथं तुम्ही काम करताय तुळजापूर सारख्या ठिकाणी, तिथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. येस. तर अशा वेळेला अकुशल कामगारांना काम देणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर ही परिस्थिती जर साईटवर असेल तर ती तुम्ही कशी हाताळता किंवा कसं बघताय सगळ्या Yes. सिच्युएशनकडे? खूप चांगला प्रश्न आहे सर तुमचा. अकुशल कामगार तर आहेतच, पण मेन ह्याच्यामध्ये 2 डिव्हिजन असे झालेले आहेत. स्किल ज्याच्याकडे लेबर आहे, चांगलं मटेरियल ज्याच्याकडे आहे, तो कॉन्ट्रॅक्टर हा हायेस्ट चार्ज करतो पर स्क्वेअर फीट. ओनर पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर ओनर कॉस्ट कटिंग करायला बघतो. त्या ठिकाणी स्किल लेबर मिळत नाही. जस्ट एखादा स्किल लेबर, बाकी अनस्किल लेबर, असं ते कॉम्बिनेशन करून काम करावं लागतं. यासाठी आम्ही काय करतो, जो काही टीम असेल ते असेल, त्याच्यासोबत आम्हाला व्यवस्थित सिंक्रोनाइज करून काम तर आम्हाला पूर्ण करावंच लागतं. मग त्या केसमध्ये आमच्या साईट व्हिजिट आम्ही वाढवतो आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो. लाईक स्ट्रक्चरल स्टील डिटेलिंग, त्याने रिंग व्यवस्थित बेंड मारलेलं आहे का, 40 डिग्रीला बेंड घेतलेला आहे का नाही, बरोबर बीम साइजेस मॅनेज व्हायला लागलेत काय, कॉलमचे ओळंबा वगैरे चेक करणं, या एकदम मायन्यूट स्टेज, लाईक सेंटर लाईन पासून कॉलमचं असेल तर स्टार्टर भरणे, साईड लावून काम करणं, ह्या सगळ्या गोष्टीचा. जसा हा एक प्रश्न आहे तुम्ही आता सांगितला तसं, त्यामुळे आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण बरेच काम केलेलं आहे. त्याच्यात एक कस्टमरकडनं कायम वाक्य ऐकलं असेल तुम्ही की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आमचं घर बसवा. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. तर दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही अशा वेळी कसं साधता? सर, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो, मी स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. स्ट्रक्चर पॉइंट ऑफ व्ह्यू त्या बिल्डिंगला वीक करणं हे मला तरी शोभत नाही. मी कामं सोडून दिलेले आहेत. जर काही कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली तर मी ओनरला एकच सांगतो की तुम्ही स्ट्रक्चरला काहीच कॉम्प्रोमाइज करायला जाऊ नका, कारण तुमचं फंक्शन बदलू शकतो. स्ट्रक्चर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लाईफ ऑफ दॅट स्ट्रक्चर. त्याच्यामुळे काय तर स्ट्रक्चरला कॉम्प्रोमाइज मी कुठेच करत नाही. त्यांना कॉम्प्रोमाइज करायचं जर असेल तर इंटेरियर मटेरियल मध्ये मी त्यांना कॉम्प्रोमाइज करायला सांगतो आणि तिथे कुठेतरी त्यांची इकॉनॉमी अचीव्ह करून देतो. पण स्ट्रक्चर मध्ये जे काही स्ट्रक्चरल स्टील आहे, लाईक फुटिंग, कॉलम, बीम, स्लॅब, याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. बरोबर. आता तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरचा रेफरन्स दिलात, मग त्यातनं मला पुढचा प्रश्न विचारायचा, तो म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही फेज अतिशय महत्वाची असते आणि त्या प्लॅनवर मग तुम्ही कसं काम करता आणि तुमच्या नजरेतून प्लॅनचा इम्पॉर्टन्स किंवा महत्व काय सांगाल? सर, मी थोडीशी तारेवरची कसरत करतो याच्यामध्ये. लाईक मी स्वतः स्ट्रक्चरल इंजिनियर असल्यामुळे प्लॅनिंग ही मी स्वतः करतो. तर मी प्लॅनिंग करतानाच जे काही ग्रेडिंग आहे, जे काही फ्रेमिंग आहे, ती फ्रेमिंग सोपी जावी, स्ट्रक्चरल फ्रेमिंग सोपी जावी या पद्धतीने मी फ्रेमिंग करतो आणि त्यानुसार मी प्लॅन बसवतो. त्याच्यामुळे काय होतं की इकॉनॉमी पण अचीव्ह होते, प्लॅन पण व्यवस्थित बसतो आणि लाईक काय प्लॅनर एक असेल आणि स्ट्रक्चर एक असेल तर ते मॅच होत नाही. बरोबर. ग्रीड मॅच होत नाही. तर हे अवॉइड करायचा प्रयत्न करतो. आता पुढचा प्रश्न थोडा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की तुम्ही जसं सुरुवातीला म्हणला तसं तुळजापूर मधले मूळचे आहात, तिथं लहानाचे मोठे झालेले आहात, आता इंजिनियर आहात या भागातले. त्यामुळे हा प्रश्न आहे तुम्हाला की धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं एक जर डोळ्यासमोर आणलं किंवा एका इंजिनियरच्या नजरेतून तुमचं विकासाचं विजन असं जर डोळ्यासमोर आणलं तर तुम्हाला काय वाटतं पुढच्या 10-15 वर्षात कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर आता काम झालं पाहिजे जर आपल्याला धाराशिव जिल्ह्याला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. धाराशिव, तुळजापूर याबद्दल जर तुम्ही कन्सर्न करत असाल तर महत्वाचा विषय असा आहे की दिस तुळजापूर विल बी ट्रीटेड एज शिर्डी. कारण तेवढं पोटेन्शियल आहे तुळजापूरमध्ये, तेवढं भाविक येत आहे. तर त्या दृष्टीने इथं रस्ते जे की ऑलरेडी गव्हर्नमेंट करतंय आणि ते व्यवस्थितपणे झालंय. रेल्वे आता नुकतीच त्याचं कामही चालू आहे, तेही येते इथं. त्यासोबत लोकांना राहण्यासाठी चांगल्या लॉजेस हे होणं इथं गरजेचं आहे. चांगल्या बिल्डिंग्स होणं इथं गरजेचं आहे. एक्सपान्शन होणं गरजेचं आहे. मास्टर प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन इथं इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आणि भविष्यातल्या 25 वर्षानंतर इथं काय पोटेन्शियल असणार आहे या दृष्टीने याच्यामध्ये विचार झाला पाहिजे. पण मग या सगळ्याला साठी शासनानं काही पावलं उचलली पाहिजेत का, ग्राहकांनी स्वतः काहीतरी ऍक्टिव्हनेस दाखवला पाहिजे, काही सगळी जबाबदारी इंजिनियरची की त्यांनी पुढे आलं पाहिजे? इंजिनियर हा जस्ट एक रोल प्ले करतो की जी नीड आहे सोसायटीची ती फुलफिल करायचा प्रयत्न करतो. हेच फक्त टास्क इंजिनियरचं आहे. मेन जे काय आहे गव्हर्नमेंटने हे टार्गेट केलं पाहिजे, काय पोटेन्शियल असलं पाहिजे, काय झोन्स डेव्हलप केले पाहिजे, काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या पाहिजेत, कसं इथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे. आणि ऍट द एंड एकदा इथं
इकॉनॉमी इथं डेव्हलप व्हायला लागली की बरोबर तिथं बिल्डिंग्स वगैरे डेव्हलप होणारच आहेत. ऍज अ इंजिनियर म्हणून फक्त एकच एम असलं पाहिजे की सस्टेनेबल बिल्डिंग इथं डेव्हलप झाल्या पाहिजे. पुढचा प्रश्न असा आहे की जसं तुम्ही आता मास्टर्स ऑलरेडी करताय आणि झाले आणि आता पीएचडी करताय, त्यामुळे तसं तुम्ही एका अर्थाने विद्यार्थी असं म्हटलं तर चुकीचं नाही Right. ठरणार. पण आता जे या क्षेत्रात नवीन विद्यार्थी येतात किंवा ज्यांचं पहिलं पाऊल आहे आता या व्यावसायिक क्षेत्रातलं, तर त्यांना एक सिनियर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? चांगला प्रश्न आहे सर. कुठलाही व्यक्ती हा जन्मभरा विद्यार्थीच असतो, हे तर पहिल्यांदा आहेच आहे. दुसऱ्यांसाठी मी सांगायचं झालं तर असं सांगेल की प्रामाणिकपणे जे काय असेल ते काम करा. पैशासाठी स्वतःचा इमान डगमगू देऊ नका. ते एकच मी त्यांना सांगू इच्छितो. दुसरं, या क्षेत्रात आता तुम्ही काम करताय तर एखादा असा प्रोजेक्ट सांगता येईल का की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे किंवा जो तुमची ओळख बनलाय, तर त्या प्रोजेक्ट बद्दल ऐकायला आवडेल. सर, या ठिकाणी एक विठाई हॉस्पिटल म्हणून एक स्ट्रक्चर आहे जे की 12-15 फूट काळी माती आणि G+4 स्ट्रक्चर आहे. ते अंडरग्राऊंड आहे आणि वर 4 स्ट्रक्चर आहे. असं 5 स्टोरी बिल्डिंग आहे. खूप सारे चॅलेंजेस होते. तुळजापूरमध्ये एकही प्रोजेक्ट हा वॉटर रिटेन स्ट्रक्चर नाहीये, म्हणजे लिकेजेस हे चान्सेस आहेत. खूप सारे लिकेजेस इथल्या प्रोजेक्ट्स मध्ये आहेत. तर तो एक मोठा मेजर कन्सर्न होता. मालकाचं कन्सर्न असं होतं की आपल्याला अंडरग्राऊंड तर करायचे पण लिकेज प्रूफ करायचे. त्या ठिकाणी आपण फ्रेंच ड्रेन टेक्निक, शाबाद वॉटरप्रूफिंग, केमिकल वॉटरप्रूफिंग या सगळ्या टेक्निकचा यूज करून आज ती बिल्डिंग आपण इरेक्ट केली, कास्ट केलेली आहे. तर त्या ठिकाणी आज ती 3 वर्ष झालं फंक्शन करते. तर तिथे लिकेज एक थेंबरी लिकेज नाही. तो आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. त्या ठिकाणी कॅन्टिलिव्हर सुद्धा जवळपास 7-8 फुटाचे कॅन्टिलिव्हर्स आहेत. डबल हाईट स्लॅब आहे, ग्रिड स्लॅब आहे, क्राफ्ट फुटिंग भरलेले आहेत आपण त्या ठिकाणी. असं थोडा तो चॅलेंज, आणि तिथले इंटेरियर सुद्धा आपणच केलेलं. खूप सुंदर प्रोजेक्ट आहे आणि एन्व्हायरमेंट सस्टेनेबल बिल्डिंग आहे ती. तिथं वॉटर हार्वेस्टिंगचं काम केलेलं आहे. त्यानंतर तिथे एनर्जी जनरेशन आहे, सोलर तिथे वरती आपण हे केलेलं आहे. वन ॲट सेम दॅट वॉज व्हेरी बेस्ट प्रोजेक्ट. सगळ्या अर्थानं परिपूर्ण आहे तो प्रोजेक्ट. क्या बात आहे. पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही मगाशी म्हणला तसं की एखाद्याला दर्जाच्या खालचा प्रोजेक्ट आला तर मी सोडतो सुद्धा. तर त्यातलाच हा पुढचा प्रश्न आहे, ते म्हणजे स्टील निवडताना तुम्ही त्याचे काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि हे आपण वापरलं पाहिजे? डक्टिलिटी हा सगळ्यात मोठा पॅरामीटर आहे. कार्बन कंटेंट सेकंड पॅरामीटर आहे. त्याची टेन्साईल स्ट्रेंथ काय आहे आणि ग्रेड काय आहे आणि त्याचे रिझल्ट्स जे की इंजिनियर कंटिन्युअसली पोस्ट करत राहतात, तर त्या रिझल्ट्स मध्ये काही व्हेरिएशन आहे का, या गोष्टीचा मी पाहतो आणि मग ते सजेस्ट करतो. आणि आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलंय तुम्ही? माझ्या मेजॉरिटी साईटवरती आयकॉन स्टील आहे. बरं, तर मग त्यांचा प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? चांगला अनुभव आहे. जर काही डाऊट असेल तर लगेच यांचे एक्झिक्युटिव्ह भेटतात, बोलतात, कन्सल्ट करतात आणि डाऊटचं क्लॅरिफिकेशन देतात. प्लस वीकली हे रिपोर्ट सुद्धा पाठवतात की सध्याचं काय टेस्टिंग रिपोर्ट आहे. आणि सर्व्हिस सुद्धा चांगली आहे आणि ओनर सुद्धा सॅटिस्फाईड आहेत, इंजिनियर सुद्धा सॅटिस्फाईड. शेवटी ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर स्ट्रेंथ हा मेजर पॅरामीटर आहे. जो की स्ट्रेंथ जो पॅरामीटर आहे तो कन्सिस्टन्सीने अचीव्ह होतो. प्रत्येक वेळेस आम्ही स्वतःहून तर आम्ही टेस्टिंग करू शकत नाही, पण कन्सिस्टन्सी रिझल्ट मध्ये आहे, त्यामुळे आम्ही हे वापरतो. हे होते इंजिनियर श्रीकांत काळे सर, आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, पण त्यातली जर सगळ्यात मला गोष्ट आवडली ती म्हणजे ज्या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनियर्स येणार आहेत तर त्यांच्यासाठी प्रामाणिकपणा हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. कारण आपण एखाद्या माणसांना आयुष्यभर 1-1 रुपया कमवून जमवलेलं घर बनवत असतो आणि तेव्हा ते घर असंच दीर्घायू राहावं यासाठी आपण प्रयत्न करताना प्रामाणिकपणा हा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तो तुमच्यात असेल तर अर्थात या क्षेत्रात अनेक संधी आहेत, त्यामुळे तुम्हाला या क्षेत्रात यायला काहीच हरकत नाही. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.